नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचे आहेत उकडीचे मोदक। तर ते कसे करायचे ते आज आपण बघूया। एका कढईमध्ये एक छोटा चमचा तूप घ्यायचे आहे। तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा त्याच्यामध्ये खसखस घालायची आहे। खसखस थोडा वेळ परतायची, बराच वेळ नाही परतायची त्याच्यामध्ये। आणि आता त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालायचं आहे। याच्यामध्ये मी 3 वाटी ओले खोबरे घेतले आहे। गॅस बारीक ठेवायचा आहे। आता इथे 3 वाटी खोबरे घेतले, तर त्याच्यामध्ये आता 1.5 वाटी गूळ घातलेला आहे। जितकं खोबरं घेऊ त्याच्या अर्धा आपल्याला त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे। आता गॅस बारीकच ठेवून आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे गूळ आणि खोबरं। गॅस जर मोठा ठेवला तर काही वेळेला ते सारण थोडंसं लागतं, त्यामुळे मंद गॅसवरतीच आपल्याला हे सारण करून घ्यायचं आहे। आणि अशा रीतीने आपलं हे सारण आता तयार होत आलं आहे। त्यातलं गुळाचं जे पाणी म्हणजे ओलावाचं होता तो थोडा कमी कमी होत आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये 1 चमचा मी वेलची पावडर टाकलेली आहे। पुन्हा सगळं ते मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिश्रण म्हणजे जे सारण आहे ते जास्त कोरडंही म्हणजे होता नाही आणि थोडं ओलंही राहत आहे। आता आपल्याला पीठ भागवून घ्यायचं आहे, तर त्याच्यासाठी एका कढईमध्ये 1 वाटी दूध घेतलेलं आहे। आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी पाणी घालायचं आहे। जितकं आपण पीठ वापरणार आहोत तांदळाचे तेवढंच आपल्याला दूध किंवा पाणी, नुसतं दूध घातलं तरी चालतं किंवा पाणी घातलं तरीही चालतं। इथे मी दूध आणि पाणी हे मिक्स केलेलं आहे। तर इथे 2.5 वाटी मी दूध आणि पाणी हे केलेलं आहे। अर्धा चमचा तूप घातलेलं आहे। आता ह्याला उकळी येऊ द्यायची आहे। हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे तांदळाचं आणि त्याच्यामध्येच मीठ घातलेलं आहे। आता हे 2.5 वाटी त्याच्यामध्ये पीठ घालायचं आहे आपल्याला। तर चांगली उकळी आली की आपण त्याच्यामध्ये ते पीठ मिक्स करायचं आहे। आपण फक्त नुसतं पाणी वापरूनही हे मोदक करू शकतो, नाहीतर असं मिक्स घेतलं प्रमाण अर्ध घेतलं तरीही चालतं। आता इथे 2.5 वाटी तांदळाचं पीठ हे घ्यायचं आहे। आता हे पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे, मंद गॅसवरतीच ते आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मग गॅस बंद करायचा आहे। आता हे सगळं मिक्स व्यवस्थित करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून एक 10 मिनिट ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर ते सगळं आता परातीत काढून घ्यायचं आहे। हे सगळं तांदळाचं पीठ आहे, म्हणजे जी उकड आहे ही सगळी आपल्याला काढून घ्यायची आहे।
आता इथे हे पीठ जे वापरलेलं आहे ते आंबेमोहोरचं फक्त मी वापरलेलं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये आंबेमोहर आणि इंद्रायणी किंवा थोडासा रेशनचा तांदूळ असं वापरूनही तुम्ही पीठ करून आणू शकता. आता हे कढईमधलं सगळं पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून ठेवायचं. थोडंसं जर ही तांदळाची उकड राहिली असेल तर तीही आपल्याला त्याच्यामुळे घेता येते. आणि आता हे पीठ आपल्या हाताला सोसवेल इतपत गरम असेल तर आपण हातानेच ती मळून घ्यायची आहे, नाहीतर वाटीच्या सहाय्याने आपण ती जराशी सुरुवातीला मिक्स करून घ्यायची आहे. पण थोडंसं कोमट असतानाच हे आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं. पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. तेल इथं नाही लावायचं सुरुवातीला, पाणीच थोडं थोडं लावत आपल्याला पीठ मळायचं आहे. अशा रीतीने पिठाचा चांगला व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे. तुम्ही जितकं पीठ ते मळाल चांगलं तितके मोदक चांगले होतात. पुन्हा आता थोडासा तेलाचा हात लावायचा आणि पुन्हा थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि आता आपण त्याला सगळ्याचं व्यवस्थित ही उकड झाली मळून आपली की याचे सगळ्याचे गोळे करून घ्यायचे आहेत. आता या सगळ्या पिठाचे मी गोळे करून घेते आणि नंतर मग आपण मोदक करायचे. आता इथे मी मोदक करण्यासाठी म्हणजे जी आपण पारी करतो ती काही वेळेला आपल्याला हाताने जमत नाही, तर ज्यांना ती जमत नाही त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे की आपण हे असं पुरी करण्यासाठीचं जे हे असं यंत्र असतं तर त्याच्यावरती आपण ते पारी करून घ्यायची आणि मग आपण मोदक पटकन करू शकतो. तर गोळा असा ठेवायचा, आपण पुरीला जसं हे करतो तसंच करून घ्यायचं आहे. आता ही अशी व्यवस्थित ही पारी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये सारण घालायचं आहे. आणि आता आपण छोट्या छोट्या कडेने ह्या ज्या आपण कळ्या तयार करतो तशा करायच्या आहेत. सावकाश सावकाश हातामध्ये फिरवत ती पारी आपण दोन हातांच्या चिमटीमध्ये धरून त्या पाकळ्या करायच्या आहेत. इथे मुद्दाम मोठी पारी केलेली आहे कारण मग आपल्याला त्या पाकळ्या व्यवस्थित करता येतात. जर छोटीच असेल तर त्याच्यामध्ये करता येत नाही, म्हणून आपण कधीही पारी मोठी करून घ्यायची आणि मग त्याच्या आपल्याला त्या पाकळ्या ज्या असतात त्या व्यवस्थित करता. नंतर वरती हे जे पीठ येतं ते आपण काढून टाकू शकतो. त्यामुळे सुरुवातीला आपण गोळा मोठा घ्यायचा आणि त्याची पारी मोठी करून घ्यायची आहे आणि नंतर हे पीठ काढून टाकायचं आहे. आणि अशा रीतीने हा मोदक आपला तयार झालेला आहे. आता आणि एक आपण करून बघूया.
हाताने पण आपण पारी करू शकतो, पण ज्यांना हाताने जमत नाही त्यांना हा एक सोपा प्रकार आहे आणि त्यामुळे लवकरही होतात. हाताने ज्यावेळी आपण पारी करतो त्यावेळी थोडा वेळ लागतो, पण ज्या नवीन असतात त्यांच्यासाठी, ज्या नवीन मुली शिकतात त्यांच्यासाठी वेळ लागतो ते करण्यासाठी. ज्यांचा हात बसलेला आहे त्यांना पारी करायला काही वेळ लागत नाही. असं आपण हाताला पीठ लावूनही ह्या पाकळ्या करू शकतो किंवा हाताला आपण तेल लावूनही त्या पटपट आपल्याला करता येतात. तो हातावरच आपण अंगठ्याच्या साहाय्याने हळूहळू फिरवत त्याच्या पाकळ्या करायच्या आहेत. आणि ज्यावेळी पुन्हा आपण ह्या सगळ्या एकत्र पाकळ्या करतो त्यावेळी एकाच दिशेने ते आपल्याला फिरवत हळूहळू वरच्या दिशेनेच फक्त त्याचं तोंड बंद करत हळूहळू सगळ्या पाकळ्या एकत्र करायच्या आहेत आणि ते सगळं पीठवरती जे जास्त येतं ते काढायचं आहे. आता हा आणि एक करूया आपण. जितक्या तुम्हाला जवळ करता येतील पाकळ्या तितक्या करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आता इथे मी हाताला तेल लावलं आणि ते पाकळ्या करते. हळूवारपणे अगदी त्या पाकळ्या सगळ्या एकत्र करायच्या. आता इथे मी एक चमचा घेतला आणि चमच्याची जी पाठची बाजू असते त्या ह्याने आपण जरासा पाकळ्यांना आकार द्यायचा आहे, म्हणजे ते व्यवस्थित पाकळ्या दिसतात. म्हणजे ज्यांना येत नाहीत व्यवस्थित पाकळ्या करता तर त्यांनी हे अवश्य करावं. मोदक खूप छान दिसतो. हे बघा किती छान दिसतं. तर अशा रीतीने आपले हे सगळे मोदक तयार झालेले आहेत. तर ते आता आपण उकडवून घ्यायचे आहेत. आता हे भांड्यात पाणी गरम झालेलं आहे. इथे मोदक सगळे मांडेपर्यंत ते पाणी उकळून जाईल. इथे खाली मी हळदीची पानं ठेवते. आता एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि मोदक जी तळाची बाजू असते ती आपल्याला पाण्यात खाली बुडवायची आहे आणि ती ठेवायची आहे मोदक त्याच्यावरती आपल्याला, म्हणजे मोदक चिकटत नाही. ह्याच्यात जितके आता बसतील मोदक तितके आपण ठेवून वाफवून घ्यायचे आहेत. आता याच्यावरती आता हे 6-7च बसत आहेत इथे, त्यामुळे आता ह्याच्यावरती केशर आता घालून घेते. आता सगळीकडे उकडण्यासाठी मोदक असेल किंवा इतर काही जे आपण उकडीचे ह्या वस्तू करतो तर त्याच्यासाठी वेगवेगळी भांडी आले. पण हे भांडं आहे हे पूर्वापार चालत आलेली अशी ही भांडी आहेत. तांब्या पितळेची जी भांडी असतात ती पूर्वापार काही भांडी पूर्वीपासून असतात, तर त्यातलंच हे एक भांडं आहे. आता मी ह्याच्यावरती
वरती पण पुन्हा हळदीची पानं ठेवलेली आहेत आणि ह्याच्यावरती मी आता झाकण लावून घेत आहे। आता एक 10 ते 12 मिनिटं आपल्याला हे वाफवायचे आहेत। अशा रीतीने हे भांडं दिसतं। आता एक 12 मिनिटं झाली, पुन्हा एक 5 मिनिट मी ठेवून दिलेले होते त्याच्यामध्ये आणि आता आपण ते काढून घ्यायचे आहेत। आपण ते बघायचेही आहेत की शिजलेत की नाही। बोट लावून आपण बघायचं, हाताला पीठ लागत असेल तर ते शिजलेले नाही आहेत तर पुन्हा आणि एक 5 मिनिट तरी आपण 5 ते 7 मिनिट पुन्हा ठेवायचे आहेत आणि पुन्हा वाफवून थोडा वेळ घ्यायचे आहेत। अशा रीतीने आपले हे उकडीचे मोदक, बाप्पाचा आवडता नैवेद्य तयार झालेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। वसुधाच किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।